आज आमच्याकडे सुरमई, पापलेट, बोंबीलचं बेत आहे आणि मच्छी माझ्या काकाने आणली आहे मलाड मार्केटमधून. हे पापलेट आणि याचं रेसिपी शूट मीच करणार आहे. हे आहे बोंबील, माझं फेवरेट सुरमई. सुरमई छोटी आहे पण इट्स ओके. पापलेट, बोंबील आणि पापलेटचे तुकडे. मोठी पापलेट, हा भरलेला पापलेट करणार आहे आणि हा आहे सुरमई. असे बोंबीलचे तुकडे हवेत फ्राय करण्यासाठी. आणि हे पापलेट. उद्या बहुतेक आम्ही सुरमई बनवतो, कसं उद्या संडे आहे. अच्छा पुरते एवढंच, मला नको दाखवस. मला चिकन येतं, मटन नाही येत बनवता, आणि मच्छीमध्ये मला सगळं येतं. काय बोलशील मम्मी? बोल. कॅमेरा मम्मीने धरलाय, जर वाकडा तिकडे अँगल आला असेल तर गाईज काय बोलशील? बोल. आज मम्मीला जेवणाला सुट्टी. येस, आज का खाना मैं बनाऊंगा. मी मच्छी कशी बनवते? छान बनवते मच्छी. आणि बाकीचं व्हेज जेवण मला नाही येत, ते पण सांग, लोकांना कळू दे. मच्छी छान बनवते. व्हेज जेवण? व्हेज पण छान बनवते. आई आहे ना, किती वेळेला कौतुक करणारच, पण काहीच मला व्हेज नाही येत बनवता. हाय ते सांगायला काय. आता हे मी पापलेट स्टफसाठी घेतलं आहे. थोडंसं हळद, थोडीशी हळद आणि ह्या थोडासा मसाला काहीतरी पडलं गाईस, आणि थोडंसं हे आगळ थोडंसंच टाकायचं बस. मिक्स 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 करायचं चांगलं. मी एक हातामध्ये कॅमेरा पकडला आणि एक हाताने करते, सो इग्नोर इट. आणि तर माझ्या नेल्सने होत पण नाही काय. पापलेटचं झालं, आता आपण बोंबीलचं करूया. सगळीच बोंबील घ्यायची, पण ते कालवण तर नाही करणार. कालवण आपण फक्त पापलेटचं करणार आहे. थोडंसं आगळ, मीठ, आता ह्याच्यामध्ये पापलेटमध्ये स्टफिंग करणार आहे. हे खोबऱ्याचं आहे, तर मी स्टफिंग करते एकच हाताने करायला. माझ्या शूट करायला कोण नाही येतं, मिठीचं आहे. जाऊ द्या, मी तुम्हाला स्टफिंग करून दाखवते. माझं स्टफिंग करून झालं आहे पापलेटला. आणि हे आहे बोंबील, आता फ्राय करू. मच्छी फ्राय करायची. इथे माझा पापलेट होतोय, तर तोपर्यंत मी बोंबीलला रवा लावून देते. तर हा माझा भरलेला स्टफ पापलेट रेडी आहे. जरा टेस्ट करून बघूया आता कसं चालू. आणि हे आहेत बोंबील फ्राय. थोडेफार फुटलेत माझ्या हातात ना, ठीक आहे. मच्छी आता आमची आई टेस्ट करते आणि ती सांगेल कशी झाली. ती करती चांगली आहे. हे नको आता आमची आई टेस्ट करेल आणि मला सांगेन कशी झाली आहे ती. किचनवरच आहे. पापलेट आहे. पापलेट आहे. कसं झालंय? छान झालं. कसं झालं? आजीने आणून दिलंय मला.
काहीतरी बोल. हाय बोल. हाय हाय सर्वांना. हाय. सर्वांना हाय. लाईक करा, लाईक करा, शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि का सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा रॉक आजी आहे गाईज आमची. आणि हिने आज हे बनवलं. ह्याला काय बोलतात आई? ह्याला त्याचं खोबऱ्याचं कसं बनवतात सांग जरा त्यांना पण. करंजी. त्याच्यात गूळ घालायचं, येलदोडं आणि सगळं मिक्स करायचं ते आणि मग त्याच्यात भरायचं हे. कशामध्ये? चपातीत. चपाती. तुम्ही पण ट्राय करा. जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी आयोला सांगेन आमच्या. आता हे पापलेटचा रस्सा करायला ना, हे पहिला वल्लं खोबरं आणि बॅडगी मिरची आहे ना, शंकेश्वरची मिरची भिजवलेली, धने आणि लसूण, अद्रक हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. मग नंतर ना खोबऱ्याचं वाटप केलेलं ना, असं वाटप करून घ्यायचं. मग नंतर लसणाची फोडणी, मसाला वगैरे टाकायचा. स्टार फूल आहे आणि लसूण आहे, कोकम आहे. आता आपल्याला मालवणी पद्धत मच्छी बनवायची आहे ना, तर पहिला ह्याच्यात स्टार फूल टाकायचं. मग हे लसूण टेस्ट टाकायचं. मसाला, मालवणी मसाला, मिरची पावडर. हा बोल. हे मालवणी मसाला आहे, ही मिरची पावडर आहे, ही हळद आहे. आता हळद टाकली आणि मालवणी मसाला टाकला. आता मिक्स करून एकजीव करून घ्यायचं सगळं. ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचं. तेल सुटलं की नंतर थोडंसं कोमट गरम पाणी करून, कोमट पाणी आहे मिक्सर भांड्यामध्ये होतं ना, आणि बघ असं थोडंसं तेल सुटेपर्यंत हे करायचं. मग नंतर ना कोमट पाणी आपल्याला जेवढा रस्सा हवा तेवढं हे करायचं. आणि मीठ पण टाकायचं. आणि मीठ तुम्हाला दाखवायचं विसरते, नाही तर बोलले मीठ नाही टाकायचं. मीठ आणि कोकम टाकून घ्यायचं. आणि उकळ आली ना तर कोथिंबीर वगैरे करून टाकायचं. मच्छी सोडल्यानंतर ना उकळ आली मग कोथिंबीर टाकायची. सिंपल रेसिपी आहे गाईस, फ्रॉम माय मदर. हे टेस्ट करणं असं मेंडेटरी आहे. मला टेस्ट करायची सवय बाबा, माहिती आहे. मी टाकले नाही टाकले, मच्छी खात नाही, पण मच्छीचा रस्सा मी थोडा टेस्ट करू बघते. का तर कोण जेवताना मीठ कमी, माझ्या मसाला मम्मीचं कमी. एक आहे की ती सगळ्या मच्छी बनवते, म्हणजे फ्राय, कालवण वगैरे सगळं नॉनव्हेज बनवते, पण ती मच्छी अजूनपर्यंत मी टेस्ट मच्छी नाही नाही खात. बनवून देते पण खात नाही. याच्यावर तांदळाची भाकरी आहे एकच नंबर. जर तुम्हाला माझ्या मम्मीच्या रेसिपी व्लॉग्स बघायला आवडेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मग आपण करू ना. मी बनवेल आणि तुम्ही सांगा मला. आणि मला अजून खूप दाखवायचे गावचे वगैरे, दालचा भात, मसाला भात, काळं चिकन, काळं मटण, पण एक एक करून दाखवेल. आता हे मच्छीचं कालवण रेडी झालं ना, तुम्ही पण घरी बनवा, आम्ही कमेंट करा आणि मला सांगा कसं झालं. गाईस कमेंट करा आणि कसं झालं मला सांगा. आणि तुम्हाला आवडलं ना, मी परत सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला कुठलं दुसरं. मी ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय. लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. Bye. बाय कर. लिव्ह, लाफ अँड लव्ह. Live, love, and love.